तर नमस्कार मित्रांनो, रेबल स्टार फार्ममध्ये सर्वांचं स्वागत आहे. बघू शकता तुम्ही आपल्या शेळ्या सध्या सुबाबूळ चालू आहे. तर बघा, आजचा विषय असा आहे की तुमचे शेळीपालनातील जी पिल्लं जे आहेत, जे की आपण उत्पन्न जे म्हणत असतो, वार्षिक उत्पन्न समजा कोणाचं 20,000 30,000 40,000 जे म्हणतात, किंवा 4 पिल्लं 2 पिल्लं वगैरे जे काही संगोपन आहे ते. तर बघा, जर तुमचे हिवाळ्यात पिल्ले मरत असतील, तर तुमचे शेळीपालन करण्याला काहीच अर्थ नाही मित्रांनो कधीही लक्षात असू द्या. हे बघा, तुम्हाला सांगतो, शेळीपालनाच्या दृष्टिकोनातून हिवाळा हा ऋतू अत्यंत चांगला मानला जातो. कारण कसं आहे, रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते, खाल्लेलं खुराक असो, खाल्ला चारा असो, सगळं व्यवस्थित पचन होतंय. आणि पहिल्यापासूनचं एक म्हण आहे की पावसाळा संपला की शेळ्यांचा रोगच हटला, असं आपण म्हणत असतो प्रत्येक वेळेस. तर ह्याच्यामध्ये तुमचं नियोजन चुकत असेल, जे की ऑक्टोबरपासून पूर्ण फेब्रुवारीपर्यंत हे 4-5 जे महिने आहेत, ह्याच्यामध्ये तुमचं नियोजन चुकत असेल, तर मित्रांनो पावसाळ्यामध्ये तर मग लांबच विषय राहिला. मग शेळीपालन परवडणारच नाही तुम्हाला. आता न परवडणं आणि शेळीपालन बंद पडणं एकच आहे. तर सांगायचा उद्देश एवढाच आहे मला, की ज्यावेळेस आपण शेळीपालन करतोय त्यावेळेस व्यवस्थित माहिती घेऊन शेळीपालन केलं पाहिजे. बऱ्याच जणांना असं वाटतंय की फक्त मेडिकलची माहिती, मेडिसिनची माहिती म्हणजे शेळीपालन आहे. तर तशातला अजिबात विषय नाही मित्रांनो. पहिली गोष्ट अगोदर लक्षात घ्या की एका शेळीपालकाला एवढं माहिती असलं की उन्हाळा, पावसाळा, हिवाळा जो ऋतू आहे, आपल्या शेडमध्ये आता 3 ऋतू असतात एका वर्षामध्ये: उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, 4-4 महिन्याचे, 5-5 महिन्याचे, अवकाळी पाऊस वगैरे सगळ्या गोष्टी धरून. तर ह्या 3 जे ऋतू आहेत, ह्या 3 ऋतू जसे जसे बदलतील तसा आपल्या फार्ममध्ये, शेडमध्ये जो काही शेळीपालक बदल करत असतो, तर तो शेळीपालक म्हणजे ऑटोमॅटिक 50% अडचणी दूर होत असतात मित्रांनो. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगतो, गाभण शेळीला 2-2.5-3 महिने, शेळी वेल्यानंतर 2-1 महिने खुराक वगैरे दिला तुम्ही, तर ऑटोमॅटिक 90% अडचणी दूर होतात मित्रांनो. ऑटोमॅटिक 90% अडचणी दूर होतात, 100% खात्री आहे मला मित्रांनो. कारण बघू शकता, आता हे तुम्हाला पुढचे बोकड दिसत असतील, हे जे बाजूवर आपल्या थांबलेले आहेत. आता हे बोकड बघा, 9,000 म्हणजे 8,800 काहीतरी रुपयाला मागितलेले होते, तर आपण नाही दिले. मग आता येत्या म्हणजे पुढच्या सोमवारी नक्की यांचा व्हिडिओ येईल तुम्हाला, की आता कितीला विकणार, काय विकणार वगैरे. कारण बघा, आता संगोपन बघा, आणि मुळात महत्त्वाचं म्हणतात की बाबा बंदिस्त शेळीपालनामध्ये वेट गेन होत नाही, कांती तेजदार पिल्लं होत नाहीत. तर बघू शकताय, आता इथं हे पिल्लं बघा तुम्ही, जे जाणकार शेळीपालन आहेत त्यांना लगेच लक्षात येईल. काय कांती बघा, तेज बघा. आता ह्या शेळीचे हे पिल्लं आहेत, बघू शकताय तुम्ही. कारण आता ही बघा आपली होंडा शेळी, काय जबरदस्त तेज बघा, कांती बघा त्या शेळीची. आणि बंदिस्त शेळी पालन आहे मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे. आता ह्या सर्व बोकडांची विक्री करून आपण व्यवस्थित अजून 3 ते 4 शेळ्या घेण्याचं, 3 ते 4 नाही तर तसं तर 7 ते 8 शेळ्या आणणार आहोत आपण पिल्लांच्या, जे की आता आपल्या फार्मवरती 10 ते 15 पिल्ले आणि 4 ते 5-6 जे काय असतील त्या शेळ्या येणार आहेत. एकदम मोठ्या राशीच्या जबरदस्त शेळ्या येणार आहेत मित्रांनो. त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी, हिवाळ्यामध्ये कसं संगोपन केलं पाहिजे, उन्हाळ्यामध्ये काय आपल्या फार्ममध्ये बदल केला पाहिजे, ह्या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी तुम्ही रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या. कारण बघू शकता, ह्या पत्र्याच्या शेडमध्ये मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये ह्या पत्र्याच्या शेडमध्ये आपण संगोपन केलेलं आहे, ते पण एका सुक्या चाऱ्यावरती. मग काय नियोजन केलं होतं असं आपण, की बाबा एकदम जबरदस्त पिल्ले जन्मले, शेळ्यांना दूध पण चांगलं आलं एका चाऱ्यावरती. कारण कसं आहे, माझी पर्सनली एकच म्हणणं आहे की एका शेळीपालकाला शेळीपालन करण्यासाठी जेवढी माहिती पाहिजे तेवढी माहिती मला आहे, किंवा एका शेळीपालकाला असलीच पाहिजे, असं माझं म्हणणं आहे मित्रांनो. त्याच्यासाठीच रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या. कारण तुम्हाला सांगतो मी, जर समजा हिवाळ्यामध्ये थंडी लागून तुमच्या शेळ्यांना म्हणजे आजार होत असेल, किंवा शेळी समजा ताप वगैरे येत असेल शेळ्यांना थंडीमुळे, जास्त 2-4 दिवस समजा शेळ्या काकडत आकडून थांबल्या केल्या, तर ऑटोमॅटिक 100% आजारी पडणारच आहे ना जनावर. तर त्या ठिकाणी भरपूर आजार झाले मित्रांनो. 2-3 दिवस ताप राहिला अंगामध्ये, शेळी ऑटोमॅटिक म्हणजे अशक्त होत चालते मित्रांनो. भरपूर अडचणी येत असतात, कधी पण लक्षात असू द्या. समजा तुमचं नियोजन चुकलं तर काय फायदा होणार आहे काय गोष्टींचा. हे बघा, शेळीपालनामध्ये फक्त चारा नियोजनाच्या मागं पळणं, फक्त मेडिकलच्या मागं पळणं, फक्त म्हणजे वेट गेनच्या मागं पळणं, खुराकाच्या मागं पळणं, हे चुकीचं आहे मित्रांनो. तुम्हाला पहिली गोष्ट लक्षात असू द्या, प्रत्येक मुद्द्याचा विचार केला पाहिजे शेळीपालनामध्ये. आता बघू शकताय, मी फक्त बोलत नाही मित्रांनो, बघू शकता इथे कोंबडी वगैरे आहे. आता बघा, आपण दरवाजा हा मुख्य संचालक आपला इकडं जो मुख्य शेड आहे, आता बघू शकता तुम्ही. आता हिवाळ्याच्या दृष्टिकोनातून बघा, आता संपूर्ण शेड व्यवस्थित पोटॅशियम परमॅनेट
पोटॅशियम परमॅग्नेटच्या पाण्यानं व्यवस्थित इथं सडा मारून घेतलेला आहे मी मित्रांनो. शेळी पालनासाठी इथं आपल्या शेळ्या म्हणजे संध्याकाळच्या वेळेस मुक्कामी असतात ह्या ठिकाणी. एकतर फरशी आहे, फरशी असल्यामुळे काय होतंय ऑटोमॅटिक फरशी थंड, शेळी खाली बसली पहिल्यांदा काय टेकतंय, शेळीचा कास टेकत असतो, छाती टेकत असते, मग 100% सर्दी वगैरे होणाऱ्या अडचणी. तर त्यासाठी औषध आहे, हे बघा औषध आहे, औषधाचा विचार सोडा. पण हे औषध आपण ही वापरायची गरजच येऊ नये. हे झेंडूबामची वाफ असो, निलगिरीच्या तेलाची वाफ असो, यांचं म्हणजे उपयोग करण्याच्या अगोदर म्हणजे याची औषध देण्याची वेळच येऊ नये ह्याच्यासाठी आपण काय नियोजन करू शकतो याचा विचार अगोदर केला पाहिजे प्रत्येक शेळीपालकांना. आता बघू शकता इथं आता वातावरण ओलं आहे, पडशा ओल्या आहेत, म्हणून मी काय केलं, मस्तपैकी शेकोटी तयार केली आहे मित्रांनो. कडुलिंबाचा पाला जाळलेला आहे, एकतर निर्जंतुकीकरण चांगलं होतंय. जे काय बरेच म्हणजे कित्येक प्रकारचे रोग या कडुनिंबाच्या पाला जाळल्यामुळे नाहीसे होत असतात मित्रांनो. जबरदस्त तुम्हाला सांगतो, गोचीड वा पिसवा असो, ह्या सर्व गोष्टीचा नायनाट होत असतो मित्रांनो. त्याच्यामुळं कधीही एक गोष्ट लक्षात असू द्या की एक शेळीपालक जो असतो तो जर व्यवस्थित जर नियोजन जर झालं एका वर्षाचं व्यवस्थित तुमचं खुराकाचं असो किंवा आणि कसं असो, तर ऑटोमॅटिक शेळीपालन सोपं जात असते मित्रांनो. जर तुम्ही हलगर्जीपणा वगैरे केला समजा बंदिस्त शेळीपालनामध्ये, तर कुठंतरी शेळीपालन चुकीच्या दिशेनं जाणं ह्या गोष्टी होत असतात. कधीही लक्षात असू द्या. तर व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच आहे की आपल्या शेडमध्ये वातावरण उबदार ठेवणं गरजेचं आहे. समजा आता बल्लारी पोत्याचे का सुकळीचे वगैरे पोते आजूबाजूला लावणं. संध्याकाळी तुम्हाला सांगतो बरेच शेळीपालक म्हणजे अजिबात लक्षच देत नाहीत. आपण स्वतः म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला थंडी वाजणार नाही असं उबदार वातावरण त्यांना तयार करून दिलं पाहिजे मित्रांनो हिवाळ्यामध्ये. मग कुठंतरी चांगलं शेळीपालन परवडत असते. तर ठीक आहे मित्रांनो, सांगायचा उद्देश एवढाच आहे की नियोजन व्यवस्थित करा शेळीपालनामध्ये. 100% शेळीपालन परवडते मित्रांनो, काहीच अडचण नाही. बघू शकता एकदम जबरदस्त आपल्या शेळ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे आता गेले 2 महिने झाला, आता तुम्ही व्हिडिओ बघता तुम्ही चेकसुद्धा करू शकता, आपला केव्हाचा फिरस्तीचा व्हिडिओ आलेला होता. आता बघा 2-2.5 महिने झाले शेळ्या अजिबात बाहेर सोडलेल्या नाहीत मित्रांनो. आणि खायला काय आहे सर्वांना चारा नियोजन माहिती आहे आपलं. सध्याला विचार करायला गेलं तर बघा थोडीशी सुबाबूळ, उंबऱ्याचा पाला, अजून जे काय ते तुरीचं वगैरे बरल जे काय आपण म्हणत असतो हिरवी वगैरे धाटं उंबळलेले वगैरे, त्याच्यावरती शेळीपालन चालू आहे. एवढं जबरदस्त आणि व्यवस्थित खुराकाचं नियोजन, मस्त 10 ml कॅल्शियम वगैरे चालू आहे शेळ्यांना. विषय संपला. एवढं सोपं शेळीपालन आहे. बऱ्याच शेळीपालकांना इतकं अवघड शेळीपालन वाटतंय. मला एवढं म्हणजे अंघोळणी पडलेलं आहे मित्रांनो शेळीपालन. आणि याचं कारण एकच आहे की मला आवड भरपूर आहे मित्रांनो शेळीपालनाची. ही महत्त्वाचं म्हणजे माझा प्लस पॉईंट आहे. कारण मी शेळीपालन करण्यासाठी मी दिवस रात्री एक करू शकतो. आता समजा 7-8-10 पिल्लं आहेत, मी उद्याच्याला 10-20-30 जरी पिल्ले जरी झाले तर अशाच क्वालिटीची मी माझ्या फार्मवरती पिल्लं तयार करेन, एवढी मला स्वतःवर विश्वास आहे. त्याच्यामुळे मी शेळीपालनामध्ये उतरलेलो मित्रांनो ह्या वयामध्ये ओपन कास्ट घेऊन. तर ठीक आहे, काही अडचणी असेल तर नक्कीच कमेंटमध्ये विचारू शकता. आणि हो, आता बघू शकता हा जो बोकड आहे, हा बोकड थोडंसं मारका आहे. पण बघू शकता इथं सकाळी मारलं मला बोकडानं. कारण कसं आहे, थोडं शेळ्यांना बेजार करत असतो. एक शेळीसुद्धा गाबडलेली आहे, ही बघा आपली खराब झाली शेळी जी आहे ह्याच्यामुळं ते मारलं होतं त्यानं, त्याच्यामुळे त्याला बांधून चालू आहे. आता बघा बांधून आहे बोकड तरीसुद्धा बघा तेच बघा कांती बघा बोकडाची. पण असं संगोपन झालं पाहिजे मित्रांनो शेळीपालनामध्ये. बघू शकताय एकदम तुम्हाला सांगतो काय दिसतंय का आजार वगैरे काही जुलाब वगैरे लागलेला ह्याला अजिबात नाही मित्रांनो. बघितले एक जाणकार शेळीपालकाला लगेच लक्षात येईल की बाबा बोकडाची काय क्वालिटी आहे. तर ठीक आहे, रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला. कारण इथून पुढचे जे अत्यंत महत्त्वाचे जे व्हिडिओ येणार आहेत जे की हिवाळा आणि शेळीपालनाच्या दृष्टिकोनातून किंवा गाभण शेळीची ओळख वगैरे जे का आपण म्हणत असतो, पिल्लांचं संगोपन, चारा नियोजन, या सर्व गोष्टींसाठी सबस्क्राईब करून घ्या. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थांबू इथंच, तोपर्यंत जय हिंद, जय भारत.